नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कबूला शोलायचे आहेत ना, चला चला. कबुतरांना सोडायचे. 11 वाजत आलेत, अजून सोडलं नाही. सुजल बोलला की लवकर सोडू नका असं, म्हणून म्हटलं चला उशिरा सोडूया. आणि मित्रांनो, ह्या एवढ्या पायऱ्या आहेत ना, ह्या बघा, एवढ्या पायऱ्या चढून ह्याच 18 आहेत बघा. नुसते 3, 6, 9, 10, 11, 19 पायऱ्या आहेत. ह्या 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 पायऱ्या. 33 पायऱ्या चढून घुस बरं का, घुस कबुतरांना खायला वरती. 2 दिवसापासून तसंच तिचा प्रकार चाललाय. त्या दिवशी रात्रीचं आहे ना, हे बघा, तुम्हाला खोटं वाटणार नाही, तिची इथं घाण पण आहे, तिने घाणसुद्धा करून गेलेली आहे इथं सगळे. हे बघा, विष्ठासुद्धा तिची घाण इथं सगळी पडलेली आहे हे ना. तर ती घुस अशी वरती खायसाठी त्या दिवशी अशीच रात्रीची आली. टायगरचे पप्पा म्हटले कोण गेलं वरती, बस त्यांनी जरा सावट दिसली, बघायला आले तर ह्या बॉक्स खाली जाऊन बसलेली. त्यांनी नंतर खाली बघितलं वाकून, तर ती घुस होती. असं आहे, कबुतराकडनं खाल्लं असतं माझ्या माहिती. चला ठीक आहे. आणि टायगरनी आपलं सुजलनी बघा त्यांच्यासाठी पाणी पण आणलं. इथं पाण्यासाठी पॉट आणलं आहे, भांडं असंच भांडं यांच्यासाठी पण आहे. ते बाजूला हो, माझ्या येडीला पण आणायचं. टायगर बाजूला हो, टायगर घाबरतात ते. चल चल, निघ तिकडं, निघ. देऊ फटका, देऊ. इथं बस तिथं. मग उन्हात बसाल पण हलणार नाही तिथून. चला या, हे 2 जण आहे तिथं. हां या 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 चला 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 चला. ती गेली उडून, हा नाही उडणार. नो टायगर, नो टायगर, मारणार. ऐकत नाही ना. चल 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 तिकडं हो, चल चल या इकडं. हे बघ कबू आला बघ. या या ए ए ए ए ए ए चल. नो खेळायचं बोलली ना तुला, तर खेळायचं काम कर. या इकडे, तुला घाबरतात ते, छोटे आहेत ना. तागुरी ना हो, इकडे घेऊ काठी. ए ए ए ए. हां, असे पळतात ना ते, तसं त्यांना पळव, घाबरवू नकोस. चल सावलीत बस, जा. चल चल झाडाखाली जा. चल तुझ्या झाडाखाली जा. निघ तुझ्या तिकडं. चल निघ, बस इथं खाली बस. पाणी बिणी पिऊ दे त्यांना बिचाऱ्यांना. ती एक गेली कुठं उडून काय माहिती, कुठे गेली काय जुनं. आता येईल कधी ती उडून. आता तिने भरारी घेतली चांगलीच. या टायगरला घाबरून नाही. हाय जाणार नाही तशी काय, हुशार आहे ही. या या. अरे या 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 या. सुजलनी त्यांना असा ट्रेन केलाय ना, बरोबर कुठंच जागा सोडून जात नाहीत. नाही तर ह्याच्या आधी पण आम्ही कबूतर आणलेले बाय, समीरने एवढे कबूतर आणलेले ना, भारी असे कलर होते ना, मस्त एकदम कलरफुल होते. पिंक कलरमध्ये, येल्लो कलरमध्ये असे होते. पण ना राहिले आणि अचानक गेले जे उडून ना. समीर बोलतो बघ गेलेच, लांबला म्हणून गेलेत. आता येतील बघ. कसलं काय, गेले ते गेलेच, आलेच नाही. 7 ते 8 हजार खर्च केलेला त्यांनी त्या कबुतरांना, सगळे गेले पाण्यात. म्हणलं असंच पाहिजे तुला. पण आता नाही जाणार. आता त्यांना बरोबर ट्रेन केलं आहे. आणि आता उंचावर आहे ना, त्यामुळे त्यांना जागा लगेच समजते. ती कबूतर आहे ना, ती लेडी फिमेल, ती एवढी हुशार आहे ना, ती किती लांब गेली ना बरोबर येते. चला मित्रांनो, हे बघा कांदेवाला आलाय. तर यांना एक हात मारायचं आहे. फटाफट होतो मारून, पण काय आता टाईमच नाही. मी करल, पण आता मला घरातलं, मला खालचं रूम साफ करायचं आहे. रेंटवाली येणार आहे, तिने मला पैसे पण दिले. ती बोलली रूम मला स्वच्छ करून द्या लवकर. म्हटलं ठीक आहे, चल देते बाई. आज साफ करायचं. आणि इथं माझ्या जांभळीला एवढे जांभळ लागलेत ना, आणि आता ते जांभळं पिकायला सुद्धा लागली. हे बघा, हे ना मस्तपैकी पिकता येत.
पिकल्याच्या नंतर आपण काढू, हे ना. कव्वाला पकड ना, ते कव्वाला पकड ना. कव्वाला नाही पकडता येत का? हां, कबूला कशाला पकडतो? शांती गुत्ती, त्यांना पाणी पिऊ दे, बाहेर आले आत्ताशी, ते काय नाही. हां, चला खाली जायचं आहे आता. चला चला खाली जाऊया घरी, चल. हां, कबूतरना काय करायचं नाही. हां बघ, ते पळणार. टायगर नो 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 नो, शी नो, वास नाही घ्यायचा. चला, नो नो. काय करतात? तुला घाबरतात? ते छोटे आहेत ना बाबुडी, छोटे आहेत ना ते. चल खाली जाऊया, चल. चला. खूप कमेंट येत आहेत की टायगरला वर खाली करू नका. टायगर काय रोज रोज म्हणजे सॉरी सारखं सारखं येत नाही. मी वर आली तरच येतो. तो स्वतःच्या मनाने तर अजिबात कुठेच जात नाही. त्याला जर ए इकडं हो, ए चल चल हो इकडे, वास घेतोय ते, त्यांनी घाण केली ना त्याची. तर स्वतःच्या मनाने तो कुठं जात नाही. इथं जरी मैदानात म्हटलं तर सुमित नाही तर मी, आम्ही दोघंच सोबत पाहिजे त्याला कोणतरी, तरच तो स्वतः कुठेही जाईल. वरती टॅरेसवर म्हटलं एकटा जात तरी जाणार नाही, तू चल असं आहे. तर मी एकदाच येते आणि मी अशी आली की असं थोडा वेळच तर आणि थोडीफार त्याला वॉकिंग पाहिजे. तो नाहीतरी घरात नुसता बसलेलाच असतो. तर वर खाली असं तो दिवसभर करत नाही. आला तर दिवसातून एकदाच येतो. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुमचीसुद्धा काळजी मला समजते, पण नाही काय होणार. आणि थोडाफार त्याच्या शरीराला व्यायाम देखील हवा आहे. हे चल, ए टायगर, हवा कबू इकडं आला, हवा इकडं आला कबू, या चल. हवा इकडं आला, हे घेऊ. इकडून घुस गेली चल चल, घुस गेली खाली. घुशीला पकडायची. चला चला चला. तर मित्रांनो, ही घुस आहे ना, हे बघा, हे खाली आहे ना आपलं, हे स्पेस आहे ना, हे असे रॉड लावलेत ते, त्याच्यामधून आहे ना ती घुस चांगली येते जाते. आता तिथं काहीतरी लावायचं आहे. नाही तर आम्ही विचार केला आहे की इकडं ना तसं पण आम्हाला एक दरवाजा लावायचाच आहे. कुठे माहिती आहे का? या इकडे. हा जो मेन डोअर आहे ना, आता आपले रेंटवाले येणार ना सगळे, मग त्यांच्यासाठी इथे एक डोअर द्यायचाच आहे आम्हाला सेफ्टीसाठी. मग इथून पूर्ण असा उंचपर्यंत मोठा असा तो डोअर एक उरलेला आहे आपला, तो लावणार आहे आम्ही. तर ह्याने बाहेरची लाईट पण चालू ठेवून गेला आहे. बघा किती हुशार माणूस असेल हा. काय बोलायचं आहे बघा. जाऊ दे, यालाच लाईट बिल भरायचं, कुठं आम्हाला भरायचं. असेच काय बोलायचं. रेंटवाल्यांना असं समजत नाही की हे ना. आता बघा, हे मला वरतं ट्रिपल पाडायला लागेल तेव्हा ती बंद होईल. हां झालं. असे करतात. काय बोलणार, नंतर बोलतील आम्ही एकटेच आहे, आमचं एवढंच आहे ना, आमचं तेवढंच आहे, आणि एवढं कसं बिल आला. पण ह्या चुका त्यांना दिसणार नाहीत. असं आता बघितलं म्हणून ठीक आहे. इकडं पण बघू दे मला, कुठं याला हाय का चालू काय नाही. चल चल. चल मित्रांनो, वेळ आहे संध्याकाळची, वाजले 7. हा पोरगा आलाय लगेच कॅमेऱ्याचा आवाज ऐकून. जा बस जा, त्याला फिरायला कोण घेऊन जायलाच नाही आता. तुझल पण वर गेलाय है ना, है ना. नाही कोण फिरायला न्यायला. फिरायला जायचंय तुला टायगर, फिरायला जायचंय. आता रात्रीचं मी कशी येऊ. हा कचरा बघा, हा मित्रांनो कचरा बघा, हा सगळा असा कचरा वरून एवढा वाहून येतो. बरेच जण म्हणतात की हा कचरा साफ करा. तर मी एकटी काय करू त्याच्यात. आणि मी करायला तर आम्ही करतोय पण, जाळतोय पण वरून जी लोकं आहेत ना ती फेकायचं काम करता येतच. बोलायला गेलो की भांडणं चालू होतात. त्यापेक्षा मोरू दे तिकडे, काय करायचं असं आहे ना. आणि आज हा रूम साफ केला दुपारी. तुम्हाला म्हटलेलं की हा रूम साफ करायचा आहे. तर बघा, या मी तुम्हाला खूप मेहनत घेतली या रूम साफ करायला. बघा अंधार आहे सगळा, लाईट लावते. बघा एकदम चकाचक केला सगळा किचन, नाही ना.
किचन एकदम सगळं क्लीन, सगळा कलर काढला. टॉयलेट बाथरूम पण मस्तपैकी सगळं चकाचक केलं एकदम. इथं पण 1 लिटर ॲसिड टाकून ह्या लाद्या पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं आहे बघा. आता अजिबात पुढं घाण वाटत नाही, मस्त वाटते. तरी थोडा हा कलर राहिलेला आहे बघा पडलेला. तर आता जे येतील त्यांना सांगा बाबा साबण लावून घासून काढून घ्या. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. मला जेवढं जमलं तेवढं मी घेऊन या त्यांना हां ते आलेले काका, त्यांना म्हटलं एक पेंटर घेऊन या, कारण मला पेंटरनेच खूप त्रास दिलेला आहे. माझं सगळं कलरचं एवढं म्हणजे पसारा होता ना, हा पूर्ण किचन कलरच्याच ह्याच्याने भरून गेलेला. हे बघा ही बादली पूर्ण भरलेली आहे. ॲपेक्सचा कलर आहे, प्लास्टिक कलर. 7,500ची ती बादली आणलेली आहे, प्लास्टिक कलर आउटसाईडला. कारण पावसामध्ये कसं असतं प्लास्टिक कलरच हे होतं, म्हणजे धुवून जातं नाही भिंतींना, आणि तोच लावतात. मोठ्या मोठ्या बिल्डिंगला बघा, बंगल्यांना तेच कलर लावतात. म्हणून मी तो मागवला एवढा चांगला. त्या पेंटरची जसं सांगितलं तसं आणलं. पण बोलतात ना असे असतात ना फसवे, आणि पळकुटे, पळून गेला लगेच. आणि इथं पण बघा ना, त्यांनी ही भिंत पण मग अशी हे नाही केली. ही भिंत आम्ही ठेवलेली टाईल लादीसाठी. टाईल लादी आम्हाला हे सगळ्या लावायच्या होत्या, पण आमच्या नंतर बजेटप्रमाणे आम्ही कॅन्सल केलं. तर त्यांनी इथं मध्ये असं काय केलं, हे असं अर्धं आणि अर्धं असं ठेवलं. पण आता ते एकदम बेकार दिसते, कारण त्यांना रेषा मारलेल्या आहेत ना अशा, म्हणून ते बेकार दिसते. या रूममध्ये पण तसंच झालेलं. या रूममध्ये पण अर्धी घोटाई नव्हती केलेली बघा. इकडून जी आहे ना ती घोटाई नव्हती केलेली, अर्धवटच ठेवलेलं. पण आता हे जाऊ द्या, चालू द्या. इथे रेंटवाले आहेत, आपलं काय नाही. आणि ह्याला सांगते कलर लाव, तर याला लय मस्का लागलेला आहे. हा बघा मारायला चाललेलो आहे. आता हा अंधारात तिथं काय करणार आहे काय माहिती, काय कलर लावणार. कलर मारतोय आता कलर मारतो. अंधार झाल्यावर काय करणार तिथं. रोलर वरतीच आहे, तो रोलर घे आणि ती बादली घे आतमध्ये आहे बघ. फर्स्ट रूममध्ये सगळं ठेवलंय मी. तर पहिल्या रूममध्ये ठेवलंय. हा बघ टायगर पण आला. लाईट लावून बघ, ते अमितनी ठेवलंय सकाळी सगळं. हां एक बादली असेल बघ, चॉकलेटी बनवलंय मी कलर. नीट चेक कर बघ त्याच्यात. हां तोच घे. तो रोलर त्याचाच आहे का, हा छोटा आहे, वरती आहे बघ. हां एक बारकावाला खाली पडलेला तो उचलला का. हा उचलला. हा बघ ह्यातला घेऊन जा. हा घेऊन जा, नवीन वाले नको नेऊस, जरा वरती येत ना घे. आता हा चाललाय, बघूया. वरती पण आता लाईटी लागतील लवकर आपल्या. जा तुला जायचंय वरती, जा याला घेऊन जा. हां खेळू दे याला. चल येडे खाली. येडी आली लगेच. ही लोकांना भीती वाटते. हे लोक काय करतात, कबुतरांना धरतील तोंडात. आता गोऱ्याला सांगितलं, हा गोऱ्या. ह्याला गोऱ्या का बोलतो, कारण हा खूप गोरा आहे ना, म्हणून तो गोऱ्या. तर आता झाडून घ्यायचं आहे आणि बघू आता कलर जेवढं जमल तेवढं करतो. आता याला त्याला सांगून मग सकाळी नाक्यावर जायला लागेल. लवकर उठून हे नाक्यावर गेलं ना. आणि आता कसं सीझन चालू झालं आहे ना, त्यांना भावच चढलेत आता सगळ्या कामगारांना, म्हणून असं झालं आहे. असो ठीक आहे, चला जाऊ द्या. बघू जेवढं जमल तेवढं करेल. या रूमला माझे 2 ते 3 तास गेले. बाथरूम, टॉयलेट सगळं घासून, किचन, खालच्या लाद्यांनी खूप त्रास दिला. घासून ना शेवटी ॲसिड आणला. 1 लिटर ॲसिड सगळीकडे पसरवला. हात माझे पूर्ण हे झालेले ॲसिडनी. पण केलं तो पूर्ण. मी 2:30 वाजता ते काम केलंच. त्यापुढं आंघोळ केली आज. आणि मग नंतर खालून साक्षीने जेवण पाठवलेलं, तर ते जेवलो. आता जेवण बनवायचं आहे. दुपारी मच्छी वगैरे घेतले, सगळी पडले तशीच. तर आता करते, पहिले इथून झाडून घेते आणि त्यानंतर मग जेवण बनवते, आहे ना. तर हे बघा, हे असं सगळा पसारा आमचा आहे. मी कचरा जास्त करून येतो, सगळ्या गाड्या इथंच. आणि हा अर्धा पसारा, तरी अर्धं भंगार आज विकले. अजून तिकडं आहे ते केसी लावायची पडलेली आहे ना. टायगरची चादर पण तिकडं सुकते. टायगरची चादर आज धुतले. तर असं चाललं आहे मित्रांनो. थोडं करत एक दीड महिना गेला, पण अजून काय आमचा पसारा संपना झालेला आहे. असं झालं आहे. तर होईल थोडं करून आता करते. काय असं आहे, काम एकदाच पूर्ण फिनिश झालं असतं तर काय नसतं. काम अर्धवट करून पळून गेले ना, त्यामुळे. आणि पेंटर मेन म्हणून पेंटर वायरमॅनचं थोडंसं काम बाकी आहे, पण त्याला आम्ही थांबून ठेवलं आहे. म्हटलं हे सगळं होऊ दे, मग तुझं काही नाही. आता वरती त्याला फक्त टॅरेसवरती आपल्याला लाईटी लॅम्प लावायच्या. त्याचंही 2 गोणी सगळं मटेरियल पडलेलं आहे. काम पूर्ण झालं असतं ना, मग एकदाच सगळं झालं असतं. पण हे अर्धवट त्यामुळे सगळं मटेरियल पण पडलं, त्यांनी जागा व्यापलेली आहे. असं झालं आहे.
तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. आता मला पुढं काम करायचं. आता मच्छी वगैरे घेतली, ती साफ पण करते. बांगडे आणि कोळंबी घेतलेली आहे. तर असं, तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.